बरं, आता पहिल्या खेळामध्ये ही जी नाती आहेत ती कशी घरामध्ये एकमेकांना घट्ट पकडून असतात ते आपण बघणार आहोत. तर बघू आता काय होणार या खेळामध्ये आणि किती बक्षीस मिळणार या वहिनींना. या ठिकाणी एक रिंग आहे. या रिंगमध्ये येऊन उभं राहायचं आणि जसं कुटुंबामध्ये एकमेकाला धरून संपूर्ण कुटुंब कायम दुसऱ्याची मनं सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो, इथे सुद्धा तुम्हाला बक्षीस मिळवून देण्यासाठी संपूर्ण कुटुंब इथे सज्ज होणार आहे. जितके जास्त कुटुंबातले किंवा शेजार पाजारचे, मैत्रिणी, नात्या गोत्यातले जे कोणी आहेत, एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारी व्यक्ती, त्याच्या स्वभावावरती असलेला प्रश्न, आणि त्यांनी यायचं रिंगमध्ये उभं राहायचं आणि जितके जास्त जण उभे राहणार त्या रिंगमध्ये तितकं जास्त बक्षीस वहिनी तुम्हाला मिळणार. कुठेही स्पर्श न करता रिंगच्या बाहेर जर पाय गेला तर अर्थात तिथेच खेळ थांबणार, किंवा रिंगच्या खाली पाय गेला आणि रिंग आतमध्ये घेतली तरी, रिंग तुटली तरी बक्षीस तिथेच थांबणार, म्हणजे खेळ तिथेच थांबणार. तेव्हा आता बघूया या खेळात जास्तीत जास्त बक्षीस मिळवून देणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे. आता मला सांगा, पहिला प्रश्न, सासरी तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम कोण करतं? सासू. सासूबाई, बोलवा मग त्यांना. चार लोकांची जागा घेतली. पण एक सांगू सासूबाई, 4 जणांची जागा घेतली असं तुम्ही म्हणालात, पण तुम्हाला सांगतो या घरामध्ये तुमच्या वागण्याने 404,000 लोकांची मनं इतकी वर्ष तुम्ही जपलेली असणार, कारण ते तुमच्या हसण्यातच लिहिलेलं आहे. हां, त्यामुळे आता बघूया पुढच्या टप्प्यावरती पुढचा प्रश्न विचारतो मी. या घरात किंवा या तुमच्या परिवारामध्ये ना झोपाळू कोण आहे? मी आणि माझी जाऊ. मग दोघी नाही, एकच. आता कोणी जायचं? जाऊ बाई या. जाऊ तिथे झोपू. बरं, मला सांगा, तुमच्या सगळ्यांमध्ये म्हणजे इतक्या सगळ्या मैत्रिणींमध्ये, परिवारात कंजूस कोण आहे? मिस्टर. प्रेमात नाही. आम्हाला ते माहित नाही, या तुम्ही आता. बरं, घरात किंवा या संपूर्ण याच्यात धडपड कोण आहे? धडपड. माझा मुलगा. मुलगा कुठे आहे? अरे ह्याला उचलून, अरे वा, वाचवले. मोठा आवाज कोणाचा आहे घरात? माझी काकू. काकूबाई या. काकू कुठे आहेत? ह्याच त्या काकू ना? 1 2 3 4 5 जण झालेले आहेत. सतत टीव्ही कोण बघतो? दीर माझा. हे बाबा. 1 2 3 4 5 6. बरं, शॉपिंगची आवड कोणाला सगळ्यात जास्त? आत्ते बहिणीला. आत्ते बहीण. हे बरं, छोटे छोटे घ्यायला लागले आता. तुटली नाही पाहिजे रिंग. व्हेरी गुड. चित्रपटाची आवड कोणाला आहे? तुटले? बाहेर गेले? थांबा, एकमेकांना पकडून घट्ट आहेत, पाय बाहेर गेलेला आहे, त्यामुळे एक जण बाद होणार. बाकी किती आहेत? 1 2 3 4 5 6. 1,800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. जरा जोरदार. 1,800 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन, अभिनंदन. आणि आता या पुढच्या खेळात त्यांना घरातली किती माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि वेळ आहे 2 मिनिटाची. या 2 मिनिटामध्ये जितक्या वस्तूंची नावं सांगणार तितक्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू. पहिल्या 2 वस्तू आणल्या तर काही बक्षीस मिळणार नाही, पण तिसरी वस्तू आली की पहिलं बक्षीस मिळणार. नंतर 6वी आली वस्तू की दुसरं बक्षीस मिळणार, आणि 9वी वस्तू आणली की तिसरं बक्षीस मिळणार. तेव्हा आता काय होणार बघूया. वेळ 2 मिनिटाची आहे आणि मोठ्यानी वस्तू तुम्ही सांगायची. तुम्ही आतून आणून ती इथे ठेवायची. जरासं घर लांब आहे म्हणून अर्धा मिनिट जास्त देऊ आपण, तो काही विषय नाही. पण बघूया किती वस्तू आणणार. पहिली वस्तू 1 2 3. फणस. अरे वा. कोयता कोयता कोयता. नारळ फोडायचं मशीन. नारळाचं मशीन. नारळ सोलायचं. 1 मिनिट पूर्ण झालं. लवकर. निष्ठाची ट्रॉफी. निष्ठाची ट्रॉफी आपल्या रूम मध्ये. साने गुरुजी ट्रॉफी. साने गुरुजी ट्रॉफी. साने गुरुजी ट्रॉफी आहे. लेडीज हेल्मेट. लेडीज हेल्मेट टीव्हीच्या खोलीत असणार, कपाटावर.
मिठाईचा बुडा डायनिंग वर आहे. मिठाईचा बुडा. 2 मिनिट पूर्ण झाली. शेवटची 30 सेकंद. पिगी बँक इकडे ह्या खोलीत शेल्फ मध्ये 10 पैशाच्या डब्याच्या शेजारी पिगी बँक पिवळी आहे बघा. 9 पिगी बँक. 7 6 5 4 सांगा कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या. फणस, 1 कोयता, 2 स्वीट ची हे पाकिट, हे 3 मिठाईचं डबा. 3 वस्तू झाल्या. 3 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. बरं, आता पुढे नारळ सोलायचं मशीन, 4 हेल्मेट, 5 पिगी बँक, 6 हा कप. म्हणजे 6 वस्तूंचं हा दुसऱ्या टप्प्यावरचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. एक बक्षीस फक्त राहिलं आणि वहिनीला प्रश्न पडला असेल की खरंच आणखी थोडा वेळ दिला असता तर बरं झालं असतं. हो की नाही? असं वाटतंय ना. केप्रकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. आणि आता एक चिठ्ठी, या असंख्य चिठ्ठ्यांमधून पैठणीच्या खेळात कोण खेळणार यासाठी एक चिठ्ठी घे. एक चिठ्ठी काढ, कुठली तरी एक चिठ्ठी, कुठलीही काढ. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. हे नाव मी नंतर जाहीर करतो. त्यांच्या हातात जी चिठ्ठी आहे खेळ खेळण्यासाठी त्या वहिनींचं नाव नक्की झालेलं आहे. हां, आता अजून एक चिठ्ठी काढतो. त्यांना एक भेटवस्तू तर देऊया. बघूया यांच्यापैकी कोणाला भेटवस्तू मिळते. नेहा नारायण देसाई, तुम्ही अभिनंदन. हां, व्हेरी गुड. रोज बघते मी घरी प्रोग्राम. मी पण बघतो रोज तुम्हाला. धन्यवाद. बरं, आता कोण जिंकणार पैठणी बघूया. ते नाव कुठे. अपर्णा प्रसन्ना नेवगी. नाव सांगा. अपर्णा प्रसन्ना नेवगी. कुठे राहता. बिचोलीला, तिथे शांताराम नगर. आत्ता घरातलं कोण आहे. मिस्टर आले. कुठे बोलवा ना मग त्यांना. अरे काय, या 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 या. आणि आता आजच्या खेळात कोण जिंकणार पैठणी बघूया. समोर 2 पिढे ठेवलेले आहेत. ते पिढे उचलायचे, त्याचा त्रिकोण तयार करायचा, परत जागेवर यायचं. आधी फुटबॉल जो आहे तो हाताने टाकायचा, जो त्या पिढ्याच्या मधून जायला पाहिजे, पिढे न पडता. जर पिढे पडले तर परत जायचं, पिढे लावायचं, परत जागेवर यायचं. त्यानंतर रेषेवर लहान चेंडू जे आहेत प्लास्टिकचे ते ठेवायचे, हॉकी स्टिकच्या साहाय्याने मारायचे आणि पिढ्यामधून तो अडथळा पार करून ते चेंडू पुढे जायला पाहिजेत. खेळ बरोबरीत पूर्ण झाला तर दोघींपैकी ज्यांनी आधी पूर्ण केलाय खेळ त्या जिंकणार. अन्यथा दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या जिंकणार. त्या दोघींपैकी ज्या कोणी होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 चला सावकाश. जवळ घ्यायला सांग. एक 2 3 4 या खेळामध्ये आता आपण बघितलं, मी नियम आधीच म्हणून स्पष्ट करतो. जर समान गुणसंख्या झाली तर ज्यांचा खेळ आधी पूर्ण झाला त्या जिंकणार किंवा ज्यांचे गुण जास्त झाले त्या जिंकणार. खेळ थोडा उशिरा संपल्यामुळे उपविजेत्या ठरल्या नेवगी वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. कुठे प्रपोज केलं. बाजारात. बाजारातच. अजूनपर्यंत थिएटरमध्ये नाही गेलो, एकदा पण नेलं नाही. तुम्ही गेलाच नाही. मी गेलोय मला फ्रेंड सोबत हा हा हा. विषय काय चाललाय, तुम्ही काय बोलताय. तसंच आहे, त्याच्या बरोबर नाही गेलो.